आणि तुम्हाला माहिती आहे माझ्या मम्मीच्या हाताला खूप छान चव आहे. माझ्या मम्मीच्या हातचं जेवण मी कधीही मिस करतो आणि हे मी माझ्या बायकोच्या समोर म्हणतो. बरोबर का कोमल? हां, तिला पण ही गोष्ट मान्य आहे, कारण की जे खरं आहे ते खरंच आहे. हां, काय आहे आज सुट्टी तुला सांग. हां, इकडून नाही, इकडून ये. चल सांग काय आज. शिवजयंती. छत्रपती शिवाजी महाराज. हा, छत्रपती. बस बोंबलत इकडून तिकडं तिकडून इकडं. नाही मग ते नवरीला अगं, नवरी राहिली किती? इच्छापूर्ण मग पण ती कशाला तिकडे जाणार आहे? ताई नाही जाणार का त्यांच्या घरी आता लग्न झालं? ताईचं राहिलंय, आई कशाला जाईन? आई असंच जाते ना भेटायला. दाखवा हंबा आली, हंबा दाखवा. हंबा कुठे? हंबा कुठे? हंबाचं एवढं भेव वाटतं ना, पण हंबाला आवाज देणार. ते बघा बाहेर गाई आल्यात बघा, दिसलं का तुम्हाला? हा, तुला गाईचं भेव वाटतं बेटा? गाईची भीती वाटते तुला? मग कशाला आवाज देते त्यांना? दारात वरून आवाज देते, ये करते, नंतर मग रडती. मग तेच कामं करो का आम्ही तुझ्या मागं उभं राहा? हां, मला नको दाखव, मी पाहिलंच. जा हंबा घेऊन जाईला. हंबा घेऊन जा, जा घेऊन जा, ती इले घेऊन जा. हा, हुशार चिमणी हुशार आहे. पायी कोमलचे अवतार. आई नाही तर बिचारीची कामं लय वाढलेत. म्हणजे सगळ्यांना असं वाटत होतं, वाटतंय ना, वाटतंय काय म्हणत तुम्ही आता बरोबरच म्हणसान झाला. घे तिला. तर सगळ्यांचं म्हणणं होतं की आईला मदत करते कोमलला कामामध्ये. तर कोमलचं बघा तुम्ही अवतार कसं झालाय, कामं करू करू. आता काय जेवायला काय बनवते ग? काय बनवायचं सांग ना, दादांना बनवायला बेसन. हां, तिला झोपू घाल पाहिजे तू एकदा. काय काय नाही भेटणार आता, झोपायचंय तुला. पिऊ झोप ना बाळा एकदा. निन्नी करा आता. कशी झोपायचं? करतीन तू? झोपायला कमी नाही. ऋतू झोपली का? तू झोपली का आवाज? परी कुठे गेली? माग असं. परी, ए परी, परी काय पिलो? कुठे गेली ग? ते काय माग ये इकडे. काहीतरी खात होती. हां, काय आहे आज सुट्टी तुला सांग. हां, इकडून नाही, इकडून ये. चल सांग काय आज. शिवजयंती. छत्रपती शिवाजी महाराज. हां, छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. इकडे बघ, इकडे माझ्याकडे बघ. तर आज सुट्टी आहे ना तुला? आमच्याकडे रॅली येऊन गेली बा. परीला आवडली. परी आवडली ना तुला रॅली? कोणती? आलती सगळेजण नाचायला आता. हा, ते नाही का? आपल्याला जायचं ना संध्याकाळी तिकडं. हा, त्याचं संध्याकाळी. हा ड्रेस सांगा का दिसतो डंगरी? ते नाही का, माझ्याकडे ते नाही का शिवाजी महाराज ड्रेस नाही. नाही आहे का ड्रेस? नाही. कसं काय नाही आहे? मागच्या वर्षी आणला होता ना तुला. हा, आणलं होता मग ना कुठे टाकला तू? कपाटामध्ये. मग मम्मीला सांग ना काढायला. मम्मी, तर आमच्या परिवाराकडून सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि ही पोरगी नाही का, हिला काहीतरी झालेलं आहे, सकाळपासून नुसतं हसत आहे. तिचं काय करू सांगा. हे बघा, नुसतं हसायला लागली. परी काय चाललंय? परी काय दिवस लागले म्हणून नाचू लागले. काय बोलू राहिले पप्पा? काय चव लागल्या आणि झोप सांभाळली का? कॉपी करायची नाही असं म्हणाले का? म्हटलं मग, खोटं बोलायचं नाही, कॉपी करायची नाही. बस पोट दुकानात हसू हसू. तू आईसोबत का गेले नाही? आम्हाला माहितीच नव्हतं, आम्हाला 2 दिवस सुट्टी आहे. धाडलं असतं ना. सुट्टी आणि मॅडम म्हणलं की आता परीक्षा जवळ येते, मग काय सुट्ट्या पाडू नका म्हणजे शाळेत. हा, तर मी आळस दिला, तुम्हाला आळस आला असेल त्यासाठी सॉरी. मला त्याविषयी कमेंट्स नका करू. आणि घरचे काम एवढे पांगलेले आहेत ना सध्या, तुम्हाला काय सांगू मित्रांनो. बस सोडा सोडा. ते दोघी जणी नाही का कामाचं जीवार करते, तुम्हालाही माहिती आहे. आणि ह्या दोघी जणी नाही का टायमावर जेवण सुद्धा देत नाही. हे दादा पण कवाची वाट पाहायला लागली. परी माझी केस हलू नको परी.
परे जेवण करू. तर यांचं काय चालू आहे यांचं यांनाच माहिती आहे. म्हणजे त्यांना यांना आपण काही बोललो म्हणजे आमची लेकरं जगात यांनाच लेकरं आहेत. जगामध्ये अख्ख्या 140 कोटी असेल तेवढ्या याच्यामध्ये यांनाच लेकरं आहेत. काय करावं सांगा आता. आता केव्हाचे विचारते काय करायचं खायला तर तुम्ही सांगून नाही राहिले. सांगितल्याशिवाय करणारच नाही काय खायला करायची. मग नाही करणार ना. मग बेसन पोळी केली तुम्हाला काय म्हणलं दादांसाठी बेसन पोळी केलेली आहे. तुम्हाला खायची असेल तर सांगा. रात्रीची उठाची डाळ आहे केलेली. बेसन पोळी वगैरे नाही खाता पण. मग ते पण नाही सांगत तुम्ही. हे पण नाही ते पण नाही म्हणजे मग टेन्शन हा जेवून गेलं की मग टेन्शन चाललं जातं. अजूनही विचारतच आहे अजून काय करायचं अजून ते फिक्स नाहीये. वाजलेले 12:30. आता ते केव्हा करणार आणि केव्हा खाणार आणि केव्हा जाणार ह्या गोष्टीचा तुम्हीच विचार करा. मी नाही करत आता. ते दादाला कर्माने आईला बोलून घ्या. नवीन जोड पाहिजे त्यांना करमत नाही आईशिवाय. ते बी कल करायला लागले. त्यांना चांगलं म्हटलं जा म्हटलं होतं सोबत. ते काही गेले नाहीत. आणि ह्या असा सगळा प्रॉब्लेम होता. आता तिकडचं सगळं ओके चालू आहे त्यांचं आईचं त्याचं मस्त आराम गिराम तिकडे नाही का कमल. उद्या लग्न आहे ना. उद्याचं लग्न आहे. हे अजून आई 21 तारखेला येईन का 20लाच येईन. आरामाने या काही टेन्शन नाही. सगळे इकडचं तुमचं साम्राज्य सांभाळण्यासाठी तुमच्या सुना आता तयार झालेल्या आहेत. तुमची आता गरज नाहीये त्यांना. नाही तर का आरामात ये म्हणली म्हणजे तू सांभाळू शकतेस आता पूर्ण घर. तुला आठवणच येत नाही आईची. ते मग लग्न किती वाजता लागेल सांगता येतं का. रात्री काय 9-10 वाजता येतील का ते. लग्न लवकर लागतं इकडं 10 वाजता लागून जातं जालन्यात. काही विदर्भामध्ये सांगता 10 वाजता. विदर्भामध्ये लग्न लवकर लागतं मित्रांनो. विजय भाऊचं लग्न कधी लागलं होतं. मला माहिती आहे का मी होतो तिकडे. चांगलं नाही. 1च्या पुढं लागलं होतं. 1च्या पुढं लागलं म्हणलं मग किती वाजता येईल. त्या लग्नामध्ये थोडं बसावं लागतं उठावं लागतं. काय लगेच निघते का लग्न अक्षता टाक. बघू आता काय त्या होतं. दिवशी उद्या राहता येईल परवा दिवशी तर रविवारी. रविवारी कशाला. मग उद्या राहणार आहे ना. उद्या लग्न आहे. परवा दिवशी ताई सोबत जाणार आहे वाटतं त्या. आई का कशाला असंच उगाच बोंबलत इकडून तिकडं तिकडून इकडं. नाही मग ते नवरीला अगं नवरी राहिली किती इच्छापूरला मग पण ती इच्छापूरला कशाला तिकडे जाणार आहे. ताई नाही जाणार का त्यांच्या घरी आता लग्न झालं. ताईचं राहिलंय आई कशाला जाईन. आई असंच जाते ना भेटायला बळच आत्या लग्न बळच बळतच काय आत्याला भेटायचं बळतच जातो का. आई जाणार आजी जाणार. आजी घरण्याने पाहिलं बांधलेलं आता नवीन पाहायचं. आजीला जाऊ द्या नाही का आईला बोलून घ्या. आजी एकटं कसं काय. माझ्या डोळ्याची इथं नाही काय बघा इथं नाही का काहीतरी झालेलं आहे म्हणजे फोड वगैरे काहीतरी आलाय जेणेकरून ते एवढा त्रास झाला. काय माहिती काय झालं इथं. मला त्रास व्हायला लागला आता म्हणजे दाबलं की आग व्हायला लागली. मग रांजण उडी आले आतून वाटतं. आतून आली असेल तर मग लय त्रास आहे मला त्याचा आता. आणि ती परी आहे का तिला जर सगळं रडली गिडली का ती आई आई करत रडती. तिला अजून कळत नाही काय ग. तिला दररोज सांगतोय आज येते आई आज येते. परी आई कधी येणार आहे. आज कोण कोण येणार आहे. सांग दीदी अजून. सानू दीदी येणार आई येणार आत्या येणार रुदूभाई येणार सोनल दीदी येणार राणी दीदी येणार. हो का सगळे येणार आहे का. मज्जा आहे बाबा तुझी तर. आपण घ्यायला जाणार आहे का. तुम्ही घ्यायला तुम्ही म्हणले ना आणि मी शाळेची घ्यायला. परीक्षा कोण आपले पप्पा देणार का आपले काका देणार. पप्पा आहे ना आपले हुशार आहे एवढे. मम्मी तर नाही हुशार पण पप्पा आहे हुशार. पप्पा देऊ शकतो परीक्षा. काय बोला आता याच्यावर उपाय सांगा तुम्ही आता. ही पोरगी काय बसून दे ना पिलो त्यांना सावली नाही का कुठं म्हणून ते बसले. आमचं घर जिथं आहे ना तिथे वडाचं झाड आहे बघा मोठं. त्या वडाच्या झाडाखाली सावलीचा विषय म्हणाला. सावली खूप खतरनाक आहे थंडीगार. तिथे प्राणी गाय वगैरे कुत्रे वगैरे येऊन बसतात आणि माणसंही बसतात कारण की ते थंडी खूप मस्त वाटते ते हवेची. म्हणजे उन्हाळ्यामध्ये मस्त जातं. त्यामुळे बसायला खूप छान जागा. आम्ही काय तिथं झाड थोडासा विचार करत नाही वडाचा कारण की त्याच्यामुळेच आम्हाला सावली आमच्या घरामध्ये पण थंड लागते. हा उन्हाळ्यात. हो तर आता मला जायचं आहे कामासाठी बाहेर कारण की कामं तर थांबत नाही ना. आजची 19 तारीख आज आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. ते असताना देखील मला दुपारपर्यंत आता कामं करावं लागणार आहे आणि नंतर मग सुट्टी मारणार दुपारपासून कारण की दिवसभर नाही मी काम करू शकत. हा आहे ना ते काय महाराजांचा फोटो आहे ना. हा ते आवडतो पण मला.
माझ्याकडे नाही का एक महाराजांची मूर्ती होती बघा दुकानामध्ये, पाहिली होती ना तू? पण ते गोड बाळ खूप छान मूर्ती होती ती, म्हणजे तशी मूर्ती मला परत भेटलीच नाही कोमल. सिरॅमिकची होती ती, सिरॅमिक नाही फायबरची होती ती. फायबरची मूर्ती तुम्ही धुतली तरी देखील ती खराब होत नव्हती, अशी मूर्ती होती. पण ते दुकान आपण देऊन टाकलं, त्यासोबत ती मूर्तीही चालली गेली. आणि ती मूर्ती मला वापस मागायचं जीवावर आलंय. मी ती 1500 रुपयाची मूर्ती आणलेली होती. तरी आज मी बघेल भेटली मूर्ती तर घेऊन येईल माझ्या घरच्यासाठी. एखादी जागा करूया छान कोमल ठेवायला, तिथे वरती ठेवूया, दुकानात? तिथे ठेवूया. वरती तुमच्या स्टुडिओमध्ये चांगली राहील, इथं नाही राहणार आणि वरती मस्त राहील. स्टुडिओमध्ये जाऊन बघावं लागणार आज एखादी मूर्ती भेटते का तो छान अशी. बाकी तर आता जे चालू आहे ते चालूच आहे. तुम्ही वाट बघत बसता काही लोक व्हिडिओची. तरीही काही ज्या 2-4 लेडीज आहे त्या मला म्हणतात आम्ही तुझ्या व्हिडिओची वाट बघत नाही. तुम्ही सांगा, त्या जर कधी आता ही वाट बघायची गोष्ट मी कधी केलेली, व्हिडिओच्या 7-8 मिनिटानंतर केलेली, ठीक आहे. आणि ती लेडीज येऊन तशी कमेंट करते, म्हणजे तिनं व्हिडिओ तिथपर्यंत बघितलेला आहे. म्हणजे ती स्वतः वाट बघते माझ्या व्हिडिओची कमेंट्स करण्यासाठी की आम्ही तुझ्या व्हिडिओची वाट बघत नाही. आणि ती स्वतः म्हणते की अशी हे ते. बरं ठीक आहे, काही लोकांना एवढा त्रास होतो, मग तुम्ही व्हिडिओज का बघता बरं? तुम्ही सांगा बरं. तुम्ही नाही बघायला पाहिजे, एवढा त्रास होतो तुम्हाला, नको ना परी, असं नाही करायला पाहिजे. काय करू सांगा मी? तुमचा असा त्रास होतोय कधी कधी, मला नाही का टेन्शन येऊन जातं. आणि कधी कधी मला काही वाटत नाही काही गोष्टीचं. मग अशा डेली व्हिडिओज टाकायचं जरा जिवार येऊन जातं. त्यामध्ये आता घरामध्ये लोक कमी झाल्यामुळे आता तुम्हाला जरा बघण्यास बोर होत असत. पण 2-1 दिवसात आई आजी सगळेजण वापस येणार आहे, तर त्यानंतर तुम्हाला बघायला मजाच येईल. आणि या महिन्यामध्ये काहीतरी स्पेशल होणार आहे. राहिला प्रश्न ऋतूच्या गिफ्टचा. काल 2-3 जणांबरोबर गेस केलं. ओमदादा काय करणार आहे? ओमदादा काहीतरी करणार आहे आणि ते तुम्हाला दाखवणार देखील आहे काय केलेले आहे. काय म्हणते कोमल? हां, सध्या तरी ती गोष्ट ओमदादा आणि कोमल ताईलाच माहिती आहे, बाकी कोणाला माहिती नाही आहे. आणि माहिती पण करून घेऊ नका सध्या, जी झाल्यानंतरच तुम्हाला कळेल काय विषय आहे. तर मी सांगेल, तुम्हालाही माहिती आहे ऋतूमध्ये माझा किती जीव आहे, किंवा पिऊमध्ये किंवा परीमध्ये. आम्ही तिघी मुली मला सेम माझ्या मुलीसारख्याच आहे, त्यामुळे मी तिघींनाही सेम जीव लावतो. आजही घरामध्ये कपडे आणायचे असले तर तिघींनाही सेम कपडे येतात, किंवा मग काहीतरी एकीला आणलं दुसरीलाही आणावं लागतं. काय नाही मग खायचंही राहिलेलं तिघींनाही आणतो. तुम्हाला माहिती आहे की तुमचा ओमदादा कसा आहे, त्यामुळे मी काही जास्त जस्टिफिकेशन माझ्याबद्दल देणार नाही. कारण कसं असतं ना, जो व्यक्ती त्या स्वतःबद्दल जास्त बोलतो ना तो निगेटिव्ह होऊन जातो. त्यामुळे मला निगेटिव्ह व्हायचं नाही, त्यामुळे मी जास्त काही माझ्याविषयी बोलणार नाही आहे. ज्याला जे बघायचं आहे, ज्याला जे दिसतंय त्याला ते दिसतच आहे. हां, तर चला मी तुम्हाला थोड्या वेळात परत एकदा भेटतो, ठीक आहे. जेवायचं का जेवायचं का जेवायचं का जेवायचं का, पोळ्याच राहिल्या. टाइम लागतो का तुम्ही म्हणता? आता मी काय करू सांगा? आता परी राहू दे, ते परी राहू दे, परी राहू दे. तुला अंगूर देऊ थोडे खायला? टाकते का? नुसते अंगूर का दे, मग ती भाजी पोळी खात नाही हो. हे थोडे अंगूर मी काल आणले होते, म्हणजे द्राक्ष आणले होते. सरबत का? थांब, लागेल त्याला स्वच्छ. तसंच हे मिठाच्या पाण्यात धुवायचं पाहिजे, नाही का? धर का इथं बसून खा. गोल गोल अंगूर ते तुला आवडत नाही गोल? हा गोल गोल ते आंबट आहे थोडे, आंबट आहे. पप्पा एक छोटा आहे ना, हे काय आहे ना, हे लाईट आहे. लाईट झालं का? बर. कोमल, हा तुला सांगू का, हे पीठ भिजून ठेवायचं नाही कधीच फ्रीज मध्ये. तसं खाल्लं नाही पाहिजे. हा, मग तू का खाऊ घालते आम्हाला? परी नुसतं उंड्यासोबत खेळती, वाया जातं नाही. तुम्हाला मग अंदाज येतच नाही का किती भिजू घालायचं? तर आता एवढं झालं ना तुमच्या आता लग्नाला 5-5, 6-6 वर्ष. हा, नाही बसत. कोण मग जेवत, कोण नाही जेवत, कोणाचा मूड कसा, कोण. वनराज कोणत्या वर्गात त्याचा? 10वी. आणि तो मोबाईल पाहतो अजून बी रील ते इंस्टाग्रामवर. आणि मग त्याला हे होत नाही, मग त्याला अभ्यासाचं काही ताण नाही, नापास व्हायचा वगैरे नाही म्हणतो, मग अभ्यास झालेला आहे. मग अभ्यासात हुशार कोण आहे? तोच आहे. मग त्याला तुम्ही असं का टॉर्चर करता की तुझी आयडी डिलीट करून टाक, हे ते?
टॉर्चर नाही करत मग ते आता अभ्यासाचे टाइम आहे तर अभ्यास करा. आता जेव्हा टाइम होता तेव्हा पाहून दिलं ना तिने मोबाईल. आता अभ्यासाचा टाइम आहे. उद्याच परीक्षा आहे. पहिला पेपर होईल. उद्या इंग्रजी का 20 तारखेला मराठी पाहिला. काय झालं मला त्यासाठी अंकुर आंबट आहे. कशाला खाती मग काय म्हणली. मला त्यासाठी फोन लावला ते. हा ना बरोबर आहे ना. मावशीच ऐकतो ना तो ऐकतो. म्हणून तुला फोन लावला ना. चला आणि आज बघा जेवणासाठी ही पोळी आहे आणि हे सिंपली पद्धतीने केलेले बेसन. माझी मम्मी जोपर्यंत येते तोपर्यंत बेसन वगैरेच खाणं आहे. कारण तुम्हाला माहिती आहे माझ्या मम्मीच्या हाताला खूप छान चव आहे. माझ्या मम्मीच्या हातचं जेवण मी कधीही मिस करतो आणि हे मी माझ्या बायकोच्या समोर म्हणतो. बरोबर का कोमल. हां तिला पण ही गोष्ट मान्य आहे. कारण की जे खरं आहे ते खरंच आहे. त्यात काही वाद नाही. हे अंगूर एवढी आंबट आहे हिला आवडले नाही वाटतं आहे ना बरी. आंबट होऊन आवडले नाही ना. गोड कशी खाल्ली असती. गोड लय मस्त असतं. मग ते गोड गोड असतं ना ते काय बनवत असतो ते आंबट असतं. हो का बर. चला मित्रमंडळींनो मी करतो व्हिडिओचा एंड. जायचं आहे मला कामाला. कामाला गेले तर मी तुम्हाला लय मस्त पोळ बन. कोण मी तू पोहे बनवती. मग तुम्ही कामाला गेले तर सगळेच आणि पाहुणे आपले. आणि नाही गेलो तर मग नाही येईन पाहू. हम्म, मग गेले तर येणार आहे पाहुणे. बर. टिट्ट्या हे घे चॉकलेट घे. चॉकलेट कोणाला पाहिजे. या चॉकलेट देऊ का टिट्ट्या. आणखी दिली इकडं. इकडं आण दिला. कोमल आण दिली इकडं. चल बेटा चॉकलेट घे. चॉकलेट घे. चॉकलेट दर. चॉकलेट हा चॉकलेटसाठी आली का. दर चॉकलेट घे बेटा. चल मग. पकडा. अरे 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 नको नको वडताड नको करू. चल चॉकलेट घे. घे खाऊ घे. आत्ता झोपेतून उठला टिट्ट्या. बाय कर बेटा. बाय कर. बाय करा. बाय बाय.